अधिकाच्या महिन्यात महिलांनी तांबूल दान करावं असं तुम्ही ऐकलं असेल. पण या महिन्यात महिलांनी केलं जाणारं तांबूल दान नेमकं काय आहे? विवाहित महिला अधिक महिनाभर तांबूल दान का करतात? यामागे अखंड सौभाग्य, पापमुक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीचं गूढ दडलंय का? पद्मपुराणात याबद्दल काय सांगितलंय आणि रात्री पान खाण्याशी तांबूल दानाचा संबंध कसा जोडला जातो? चला अधिक महिन्यातील तांबूल दानाची परंपरा, त्यामागचं धार्मिक महत्व, दानविधी आणि फलश्रुती सविस्तर जाणून घेऊया. अधिक महिना सुरू झाला की पूजा, व्रत, दानधर्म आणि धार्मिक विधींना विशेष महत्व दिलं जातं. पण या महिन्यात महिलांनी केलं जाणारं तांबूल दान नेमकं काय आहे? तर अधिक महिनाभर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते असं म्हणतात. त्याचबरोबर अधिकाच्या महिन्यात तांबूल दानाला विशेष महत्व आहे. सामान्यपणे तांबूल दानासाठी पान, सुपारी, काथ, चुना आणि अडकित्ता घेतला जातो. काही महिला हे सर्व साहित्य सुंदर रंगीत कापडात ठेवून ब्राह्मणाला दान देतात, तर काही जण आपल्या ऐपतीनुसार सोने, चांदी, तांबे किंवा पितळेचे पानदान किंवा पानदंड दान करतात. श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार हे दान केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार सुपारीचे पान, त्याचा पुढचा भाग, चुना, काथ किंवा त्याची डाळ, काथ यांसारख्या गोष्टी रात्री खाणं शुभ मानले जात नाही. असं केल्यानं पाप लागतं आणि आयुष्यात दारिद्र्य येतं अशी समजूत आहे. त्यामुळे हे दोष दूर व्हावेत आणि पापातून मुक्ती मिळावी म्हणून अधिक महिन्यात तांबूल दान करण्याची परंपरा आहे. दान करताना महिला भक्तिभावाने प्रार्थना करतात की हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तुम्हाला तांबूल दान करत आहे. माझ्याकडून जाणून अजाणतेपणी झालेल्या चुका आणि पापांतून मला मुक्त कर. वेणी माधव माझ्यावर प्रसन्न होवोत आणि माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो. असं मानलं जातं की अधिक महिनाभर श्रद्धेनं तांबूलदान केल्यास महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. यासोबतच अधिक महिन्यात अखंड दीप लावल्यास लक्ष्मीची कृपा होते असंही सांगितलं जातं. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात दीपदानालाही तेवढंच महत्व आहे. पण हे दीपदान कसं करायचं आणि नेमकं केव्हा करावं, कधी करावं, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. या संबंधित माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता ज्याप्रमाणे अधिक महिन्यात गंगास्नान, तीर्थयात्रा, व्रत, उपवास आणि पूजा केल्यास त्याचं फळ अनेक पटींनी प्राप्त होतं, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात तांबूल दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळून पुण्यफळ अधिक पटींनी मिळतं अशी मान्यता आहे. त्यामुळे अधिक महिना हा केवळ अतिरिक्त महिना नसून भक्ती, दान आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. जसे पद्मपुराणात पुरुषोत्तम मास महात्म्य, मलमास महात्म्य या प्रकरणात अधिक मासाचं महत्व वर्णिलं आहे. त्यात अधिक मासात करायची व्रत, दानाची विधी, फलश्रुतीही वर्णन केले. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्व आहे. त्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आणि पुत्र पौत्राचा लाभ होतो असं म्हणतात. मात्र या अधिक महिन्यात महिलांनी तांबूल दान करावं. शिवाय अधिक महिन्यात केलं जाणारं तांबूल दान हे फक्त एक दान नसून त्यामागे धार्मिक श्रद्धा, आत्मशुद्धी आणि सौभाग्य प्राप्तीचा भाव दडलाय. पद्मपुराणातील पुरुषोत्तम मास महात्म्यानुसार अधिक महिन्यात केलेले दान, पूजा आणि व्रत हे अनेक पटींनी फळ देते. त्याचप्रमाणे या काळात महिलांकडून श्रद्धेने तांबूल दान केले जाते. आता तांबूल दान करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतही आहे. यासाठी काय करावं? तर ज्या दिवशी आपण तांबूल दान करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. शक्य असल्यास लाल, पिवळे किंवा हिरव्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान करावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी किंवा वेणी माधवाची पूजा करावी. वेणी माधव वात लावून आपण दीपदान सुद्धा करू शकता. वेणी माधव वात लावून दीपदान कसे करावे याबद्दलही संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता पूजा करताना तुपाचा दिवा लावावा, फुले अर्पित करावीत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर तांबूलदानासाठी साहित्य तयार करावं. यात विड्याची पानं, सुपारी, काथ, चुना, अडकित्ता, हळद, कुंकू, फुलं आणि दक्षिणा ठेवावी. काही महिला हे सर्व सुंदर रंगीत कापडात बांधतात. शक्य असेल तर आपणही ताट सजवून हे संपूर्ण साहित्य रंगीत कापडात बांधावं. तर काही जण आपल्या श्रद्धेनुसार त्याच्यामध्ये तांब्याचे, पितळेचे, चांदीचे किंवा सोन्याचे पानदानही दान करतात. शक्य असेल तसं तांबूलदान करावं. दान देताना पत्नीने दोन्ही हातांनी आदरपूर्वक ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला तांबूल अर्पण करावं. त्यावेळी प्रार्थना करावी की माझ्याकडून जाणून अजाणतेपणी झालेल्या चुका, पाप आणि दोष दूर हो.
माझ्या कुटुंबावर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहो. अशा प्रकारे तांबूल दान करून दान घेणाऱ्याचे आशीर्वाद घ्यावेत. धार्मिक मान्यतेनुसार रात्री पान, सुपारी, चुना किंवा काथ खाल्ल्यास दोष निर्माण होतो असं मानलं जातं. पूर्वीच्या काळात काही लोक देवळात, अंथरुणावर किंवा रस्त्यात पान खात असत. हे अशुभ मानले जाई. त्यामुळे त्या दोषातून मुक्ती मिळावी म्हणून तांबूल दान करण्याची प्रथा सुरू झाली असं सांगितलं जातं. यामागे एक आध्यात्मिक भावनाही आहे. विड्याचं पान हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, तर सुपारी स्थैर्य आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तांबूलदान म्हणजे आपला अहंकार, दोष आणि नकारात्मकतेचा त्याग करून पुण्य आणि सकारात्मकता स्वीकारण्याचा एक धार्मिक मार्ग मानला जातो. असं म्हणतात की अधिक महिनाभर श्रद्धेने तांबूलदान केल्यास महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं, घरात सुखसमृद्धी नांदते आणि लक्ष्मीची कृपाही कायम राहते. त्याचबरोबर आपण या महिन्यात दीपदान, गंगास्नान, व्रत, उपवास आणि तीर्थयात्रा केल्यासही त्याचं पुण्य अनेक पटींनी वाढतं असं म्हणतात. म्हणूनच अधिक महिना हा केवळ अतिरिक्त महिना नाही, तर भक्ती, दान, आत्मशुद्धी आणि पुण्य संचयाचा पवित्र काळ मानला जातो. तर ही होती अधिक महिन्यात महिलांनी केल्या जाणाऱ्या तांबूलदान परंपरेमागची धार्मिक आणि आध्यात्मिक माहिती. श्रद्धेनं केलेलं तांबूलदान स्त्रियांना अखंड सौभाग्य नक्कीच प्राप्त करून देतं, घरात सुखसमृद्धी आणि पापमुक्ती करून देतं असं पुराणांमध्ये सांगितलंय. तुम्हीही अधिक महिन्यात तांबूलदान करता का? तुमच्या घरात किंवा तुमच्या भागात ही परंपरा कशी पाळली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक, व्रत, उपवास, ज्योतिष्य आणि अध्यात्म विषयक माहितीसाठी पाहत रहा लोकमत भक्ती. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.